हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सध्या एका हॉरर सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. पोस्टर्स म्हणा, सोशल मीडिया म्हणा, तुफान व्हायरल होतोय. तो म्हणजे मुंजा. आणि ह्या सिनेमात कॉमेडी आहे, हॉरर आहे, त्यासोबत ग्लॅमरसुद्धा आहे. आणि ग्लॅमर ज्या व्यक्तीमुळे आहे ना, ती व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. तिला यायला थोडासा उशीर झाला आहे, पण वर्थ वेटिंग होतं असं मला वाटतं. किती सुंदर दिसते तुम्हीच बघा. खूप स्वागत शर्वरी वाघ, हिचं खूप स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. मस्त आणि खूप छान दिसतेस. तू म्हणालीस की यामुळे लेट झालं, या आउटफिटमुळे लेट झालं, पण मला कॉम्प्लिमेंट सगळ्यांकडनं मिळाले. सो वर्थ होता, गिल्ट नाही वाटत. नाही नाही नाही, थोडी गिल्ट आहे लेट पण तरी. पण खूप भारी. म्हणजे मुंजा, आदित्य सर नेहमीच काहीतरी हॉरर घेऊन येतात. लास्ट टाइम ते झॉम्बीज घेऊन आले ऑफिसमध्ये. आता मला भीती होती ते मुंजाला वगैरे घेऊन नाही येणार, पण थँक गॉड नाही. असं आता फक्त 7 तारखेला दिसणार. पण कसं म्हणजे आम्ही सॉन्ग बघितलं तरसवालं, काय दिसते त्याच्यामध्ये हॉटनेस 2.0. म्हणजे काय सांगशील? म्हणजे नेहमी तू वाट बघत होतीस अशा एका रोलची, आणि आता फायनली तो रोल मिळालाय. काय काय फिलिंग आहे? आय थिंक गाण्याबद्दल मी सांगू तर मला पहिल्यांदाच असं सोलो हिंदी सिनेमामध्ये असं गाणं मिळालं जे फक्त माझ्यावरती पिक्चराईज केलेलं होतं. आणि ते ऑब्व्हियसली म्हणजे ते गाणं तुम्ही पाहालच, ते नॉन स्टॉप आम्ही 18 तास त्याच्यासाठी शूट करत होतो. त्याच्यावरची जे काही रिहर्सल्स झाले ते पण सकाळी मी रिहर्सल करायची डान्सची, मग दुपारी माझी दुसरी जी फिल्म आहे त्याचं प्रेप चालायचा, मग संध्याकाळी परत डान्स रिहर्सल. तर म्हणजे 4-5 जिमचे कपडे घेऊन घरातनं बाहेर पडायची, आणि मग कॉन्स्टंटली बॅक टू बॅक मी नुसते एका जिमच्या कपड्यातून दुसऱ्यातून तिसऱ्या, आणि असं मी फुल डे 2-3 दिवस ट्रेनिंग केलं. खरी तारेवरची कसरत. नक्की नक्की नक्की. पण खरंच खूप छान दिसतंय ते गाणं बघताना, आणि व्हायरलही होतंय सोशल मीडियावर. सगळे रील्स बनवतात. एक कलाकार म्हणून ते खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग असेल ना जेव्हा रील्स बनतात आपल्या सॉन्गवर जो आपण परफॉर्म केलाय. आय थिंक रील्स खूप गरजेचे आहेत आजकाल, कारण लोकांपर्यंत ते पोचतं, आणि लोक रील्स बनवतात म्हणजे त्यांना पण ते आवडलंय, आणि ते त्यांच्या वेमध्ये त्यांच्या दिवसातला थोडासा वेळ काढून जर त्या गाण्यावरती रील्स बनवत असतील तर म्हणजे याच्याहून जास्त खुशीची गोष्ट. अगदी अगदी. आणि सरांशी बोलताना मला सर म्हणाले की, मी त्यांना विचारलं की शर्वरी फर्स्ट चॉईस होती का, तर ते जोरात हो म्हणाले की हा शर्वरी फर्स्ट चॉईस होती. पण जेव्हा एका दिग्दर्शकाची ज्यांनी खूप ब्लॉकबस्टर्स दिले त्यांची फर्स्ट चॉईस आपण आहोत हे कळल्यावर किती भारी वाटतं. आय थिंक जेव्हा मी त्यांना भेटली ना तेव्हा मला असं वाटत होतं की अरे सरांनी ओके करायला पाहिजे, की मला हे मिळायला पाहिजे. नंतर फिल्म संपल्यावर सर मला म्हणतात की तू जेव्हा आली होती मला असं वाटत होतं की अरे हिनी हो म्हणायला पाहिजे. मी म्हटलं की आपण एक मला सांगितलं असतं टेबलावरती तर सोपं झालं असतं. पण ऑनेस्टली की खूप खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी ह्याच्या आधी एकच पिक्चर केला आहे, आणि हा माझा दुसरा पिक्चर आहे थिएटरमध्ये. सो एक अशा नवीन ॲक्ट्रेससाठी खूप मोठी गोष्ट असते की कुठल्या डिरेक्टरनं असं वाटावं की नाही मला ही अभिनेत्रा पाहिजे. अगदी. आणि तू ऑफ कॅमेरा म्हणजे बिहाइंड द कॅमेरा काम केलेस इतकी वर्ष, आणि आता एक मेन लीड म्हणून तू दिसणार आहेस. तर मला खूप काही कळलंय. खरं तर आदित्य सर आता असते ना खूप मजा आली असती, पण ठीक आहे. आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की तू इतकी छान दिसतेस, वेल मेंटेन दिसतेस, एकदम वेल मेंटेन दिसतेस. पण सर मला असं म्हणाले की शूटिंग सुरू असताना खूप खाल्लंय आम्ही सगळ्यांनी. कोकणात शूट झालंय, काय सांगशील? कारण का खूप ऑथेंटिक जेवण, आणि तू खूप फूडी आहेस. हो प्रचंड प्रचंड. तर आम्ही ॲक्च्युली कोकणात पहिल्यांदा आम्ही कुडाळला गेलो, आणि कुडाळनंतर आम्ही गुहागरला गेलो. आणि मी आदित्य सर आणि अजून 1-2 महाराष्ट्रीयन होते, जसे आमच्याबरोबर सुहासताई होत्या, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर सर, सगळे होते. आम्हाला माहिती होतं मराठी क्युझिन, पण जसे अभय, मोना सिंग हे सगळे महाराष्ट्रीयन नव्हते, तर त्यांना जास्त हे होतं की कसं आपण ऑथेंटिक खायचं. त्यांना बाजूला सोडून आम्हीच पुढे जायचो सगळीकडे. तर आम्ही भरली वांगी खाल्ली सगळीकडे, भाकऱ्या रोज खाल्ल्या. आम्ही जेव्हा गेलो होतो लास्ट इयर तेव्हा जस्ट आंबे आले होते, तर फर्स्ट सीझनचे आम्हाला कोकणातले आंबे मिळाले. आम्ही घरी पण एवढ्या पेट्या घेऊन गेलो होतो, म्हणजे 12 पेट्या असे आम्ही गाडीत टाकून घेऊन गेलो होतो. तिकडे आपले जे लोकल खानावळी असतात तिकडे जाऊन आम्ही रोज जेवायचो, रोज. आणि फणसाची भाजी मी पहिल्यांदा खाल्ली तिकडे. म्हणजे प्रॉपर कोकणी फूड तू खाल्लंय. आणि तरीही सोलकढी तर हे सगळे वेडे झाले होते. म्हणजे माझा प्रश्न असा होता की काय डाएट फॉलो केलंयस, तर ते त्याच्यावर क्रॉस मारलास तू. हो, आणि रात्री नक्की मी व्हेजिटेबल्स खायची. पण नाही, बऱ्याच जणांना असं मिसकन्सेप्शन असतं की
खूप असं एक्स्ट्रीम डाएट करून आपण ते सगळं असं स्लिम वगैरे दिसतो, पण खरंच मलाही आता एकदम हे झालंय की खरंच म्हणजे कसं मॅनेज केलंयस तू? वर्कआउट वगैरे सगळं सुरू होतं का त्या दरम्यान? नाही, आम्ही म्हणजे मी रोज वर्कआउट करायची तिकडे सुद्धा. सकाळी मी जायची, लंच करायची, मस्त सगळं खायची. मग रात्री मी अगदी आपले प्रोटीन आणि व्हेजिटेबल्स खायची फक्त, आणि अजिबात डाएटवरती चीट नाही करायची, आणि वर्कआउट रोज करायची. क्या बात आहे. पण कसं होतं कोकणात शूट करायचं एक्सपिरियन्स? खूपच छान, खूपच छान. म्हणजे मी ॲक्च्युली मोरगावची आहे, तर मी कोकणात जास्त गेलेली नाही आहे ह्याच्या आधी. तर मी जेव्हा गेली तेव्हा पहिले तर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. म्हणजे लोक गोव्याला वगैरे जातात, पण म्हणजे खरी ब्युटी ती आपली कोकणातली आहे. आणि तिकडचे जे बीच होते ते इतके स्वच्छ, इतके वेल मेंटेन्ड. म्हणजे ऑनेस्टली आम्हाला शूट करताना इतकी मजा आली की कोणी परत व्हॅनवरतीच जायचं नाही. सगळे चपला काढून तिकडेच खुर्च्या लावून असे पाय ह्याच्यामध्ये रुतून बसायचे, आणि आम्हाला खूप मजा आली. आणि तिकडची लोकं इतकी छान होती, इतकी म्हणजे आम्ही कुडाळला जिकडे राहिलो तिथे एक कपल होतं जे रोज आमच्यासाठी जेवण बनवायचं, आणि त्यांच्या इकडे ना आपली थाळी सिस्टम असायची की सगळ्यांनी जायचं तिथे आणि थाळी घ्यायची. पण ते आमच्यासाठी रोज काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करायचे, आणि त्यांच्या हाताला जी चव होती म्हणजे मी खरंच सांगू शकत नाही, एवढी छान होती. क्या बात आहे. पण इतकं अभिमान वाटतो ना आपला मराठी दिग्दर्शक, मराठी अभिनेत्री जी इतकी घराघरात पोचते आता. तर सेटवर कसं होतं, कारण का मला असं वाटतं मराठीत आपण जितकं फ्रीली कम्युनिकेट करतो आणि जितकं पटकन पोचतं ना कुठल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये, आपली मदर टंग जितकी आपल्याला कम्फर्टेबल वाटते, सेटवर कसं असायचं? तू आणि सर एका मराठीत बोलतात आणि बाकी सगळे पेचात पडलेत, काय बोलत असतील लोक? असं कधी झालंय का सेटवर की आमच्या मागून काय बोलतायत का? मला नाही असं व्हायचं. पण आय थिंक मुंबईमध्ये आजकाल सगळ्यांना मराठी समजतं, म्हणजे बोलता येत नसेल तरी त्यांना कळतं की तुम्ही काय बोलताय आणि काय म्हणजे एक्झॅक्टली कॉन्टेक्स्ट काय आहे ह्याचं हे त्यांना माहिती असतं. पण आदित्य सर आणि मी अजूनही आम्ही हाय सर, हाव आर यूच्या पुढे मराठी, हाव आर यू पर्यंत इंग्लिश, मग त्याच्यानंतर मराठी. वा. पण कसं म्हणजे सेटवर आता मोना मॅम होत्या, त्यानंतर आता अभय खूप उत्तम मराठी बोलतो असं मला कळलंय. तर तुमचं कॉन्व्हर्सेशन वगैरे मराठीत सेटवर झालंय का? हो, तो असा मधून मधून मराठीत बोलायचा, पण मी आणि सर त्याच्यावरती हसायचो नुसते. ठीक आहे, म्हणजे शिकवलं असेल तू त्या दरम्यान? नाही, आम्ही पुण्यात पण शूट केलं, आणि त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे, कारण तो हाफ मराठी हाफ पंजाबी प्ले करतोय. तर त्याच्यासाठी त्यांनी दोन्ही लँग्वेजेसमध्ये खूप मेहनत घेतली. आणि सुहासताईंबरोबर पण त्याचं खूप काम होतं, तर त्या पण त्याच्याशी मराठीतच बोलायच्या. आणि मी मला एक खरंच सांगायचं आहे, तू मला लँग्वेजबद्दल विचारलंस म्हणून. मी अजूनही किती म्हणजे जे कुठल्या शूटवरती गेली, आणि आम्ही ऑब्व्हियसली हिंदी डायलॉग्स बोलतो, आणि आमचे आता ह्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर महाराष्ट्रीयन आहे, पण बाकी भरपूर फिल्म्स आहे त्याच्यामध्ये नाही आहे. जसं वेदामध्ये माझं कॅरेक्टर राजस्थानी आहे, पण म्युझिक जे आहे ना ते मला खूप असं लाईक ॲज अन ॲक्टर मी म्युझिकचा खूप वापर करते. पण जेव्हा पण मला काही फील करायचं असतं ना, माझी गाणी फक्त मराठी असतात. वाव. मी म्हणजे हिंदी मला खूप आवडतात गाणी, पण जेव्हा मला परफॉर्म करायचं असतं आणि जेव्हा मला एक इमोशन हे करायचं असतं, तेव्हा मला मराठी गाण्यातनंच मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं मराठी प्रेक्षक जे तुला हिंदीमध्ये बघत आलेत ना, त्यांना खूप आता अभिमान वाटणार की आपली मराठी अभिनेत्री आहे. आणि खूप भारी वाटते. आणि तू म्हणालीस की पुण्यातलं कॅरेक्टर हे दाखवलंय. कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? खरं तर मुंजा जेव्हा तुला कळलं असेल की हॉरर आहे, ह्यात माझा काय रोल असणार, हॉरर असं म्हणजे मॉन्जोलिका टाईप काय असणार का, असं थोडंसं वाटलं होतं का स्टार्टिंगला? नाही, खरं तर आमची स्टोरी खूप फनी आहे, आणि एस्पेशली आपल्या मराठी ऑडियन्सना खूप जास्त कनेक्ट करेल, कारण जे काही छोटे छोटे रेफरन्सेस आहेत किंवा जे छोटे जोक्स आहेत, वर्ड्स आहेत, ते आपल्या लोकांना लगेचच कळतील. म्हणजे त्याला काही टोमणा मारायचा असेल तर मराठीवर. सो त्यांना ते लवकर कळेल. मी खूप एक्सायटेड होती, कारण एक अशी स्टोरी जी आपल्या महाराष्ट्रामधून येते, जी मी लहानपणापासून ऐकलेली आहे, त्याच्यावरती एक बिग बॅनर हिंदी फिल्म बनणं, प्लस ॲज मॅडॉग प्रोडक्शन्सनी आतापर्यंत जे कुठले पण हॉरर कॉमेडीज दिलेत ते सुपरहिट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मोठमोठे ॲक्टर्स आहेत, म्हणजे श्रद्धा कपूर, राजकुमार राव, कृती सॅनन, वरुण धवन, हे सगळे मोठे ॲक्टर्स बरोबर त्यांनी बनवलेली आहे. सो मला खूप गर्व आहे ह्याच्याबद्दल की जेव्हा मी फर्स्ट टाइम पण आदित्य सरांना भेटली, मी त्यांना हेच म्हटलं की बाजूला सगळं सोडा, हे मेन आहे की एक आपली स्टोरी आपण एका मोठ्या ह्याच्यावरती मल्टी लँग्वेज या नेशनसाठी बनवतोय.
पण आता तुम्हाला की पुण्याचं कॅरेक्टर आहे हो, आणि हो. बरंच काही शूटिंग पुणेरी मुलगी अशी दाखवली असतो. हो. कॅरेक्टरबद्दल मेन काय सांगायला आवडेल, कशी दिसणार आहे आम्हाला शर्वरी पडद्यावर? आय थिंक पुण्यातल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या खूप रिलेट करतील, कारण मी ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक झुंबा इन्स्ट्रक्टर प्ले करते आहे. आणि आय थिंक की पुण्यामध्ये पण असे खूप स्टुडिओज उघडलेले आहेत, मुली फिटनेसबद्दल क्वाईट क्रेझी आहेत. आणि आय थिंक की म्हणजे आय थिंक नॉट जस्ट पुण्यातल्या पण सगळ्याच मुलींना असं वाटेल, बिकॉज आजकालच्या मुली करिअर ओरिएंटेड आहेत, त्या म्हणजे गो गेटर आहेत. काही असलं तरी ते त्यांचं करिअर पुढे ठेवतात. आता तू इथे बसली आहेस, आज तू मुलगी आहेस, तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, मी एक ॲक्ट्रेस आहे. सो आय थिंक की आपली जी एक जनरेशन आहे ती खूप रिलेट करेल ह्याला. क्या बात आहे. आणि पुण्याचा विषय निघाला, मला एक इन्सायडर मिळाले की पुण्याची तुझी एक मावशी आहे, हो. जिच्यासाठी तुला डान्स खूप आवडतो आणि तू खास गोष्ट करते तिच्यासाठी. ती काय आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल ऑडियन्सना आमच्या. सो माझी मावशी राहते पुण्यात, त्यांचं नाव अस्मिता व्यास आहे. आणि लहानपणीपासनं ना ॲक्च्युली ती खूप टॅलेंटेड आहे, मी खरंच सांगेन. आणि लहानपणीपासनं आम्ही नेहमी ना प्रोग्राम्स करायचो. म्हणजे फॅमिली सगळी भेटली की आजी आजोबांसाठी वगैरे आम्ही प्रोग्राम बनवायचो, की टॅलेंट शो असेल, कोणी गाणं म्हणणार, कोणी डान्स करणार. तर माझी मावशी, जिला मी प्रेमाने माऊ म्हणतो, तर त्या आमच्या सगळ्यांसाठी असा कोरिओग्राफ वगैरे सगळ्या करायच्या. आणि मग सगळ्या काही झालं की कशाला तरी थीम असते, कोणाचा बर्थडे असेल तर थीम, की आज फ्लॉरल थीम, मग उद्या रेड थीम. सो आय थिंक मी त्यांच्याकडनं खूप काय काय इन्कल्केट केलं आहे ॲज अन ॲक्टर. आणि सो जेव्हा तेव्हा आम्ही भेटतो तेव्हा काही ना काहीतरी असा एक प्रोग्राम असतोच असतो. क्या बात आहे. आणि या म्हणजे मूवीमधल्या पण कॅरेक्टरसाठी मेकअप एका विशेष पद्धतीने केला गेला आहे आणि त्याबद्दल तुला एक काय सांगायला आवडेल आवर्जून? प्रोस्थेटिक्स जे आपण म्हणतो ते केलं गेलं, त्याबद्दल काय सांगशील? आय थिंक ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यानंतर नक्की आपण येऊन एक परत ह्याच्याबद्दल बोलू, कारण ह्याच्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही. पण मी एवढंच सांगेन की खूप एक्साइटिंग प्रोसेस होता आणि मला नक्की ऐकायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं. पण पहिल्यांदा तू याच्या थ्रू गेली असशील ना, म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलंयस एखाद्या मूवीसाठी? नाही, बंटी बबलीमध्ये पण आम्ही प्रोस्थेटिक्स केलं होतं. क्या बात आहे. बरं, ह्याच्यामध्ये थोडंसं लेवलअप आम्हाला दिसणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण मराठमोळी मुलगी म्हणजे तुला आत्तापर्यंत मला असं कळलं की तुला मराठी सिनेमे, मराठी नाटक बघायला खूप आवडतं. तर मराठी सिनेमात येण्याबद्दलचा काय प्लॅन आहे पुढे, की मराठी सिनेमात काम करायला आवडेल? म्हणजे मी लहानपणीपासून खूप मराठी नाटकं, मराठी सिनेमे पाहिले आहेत. मी शिवाजी पार्कमध्ये राहते, सो आमच्या आजूबाजूला भरपूर नाट्यगृह आहेत, तिथे आम्ही जाऊन सारखे बघायचो. आई बाबा माझे घेऊन जायचे. मी लहान असताना सुद्धा गौरी केंद्रेंचं वर्कशॉप केलं होतं भरपूर वेळा. म्हणजे अशी सुट्टी लागली की आई मग म्हणायची की ठीक आहे आता रवींद्रनाट्य मंदिरमध्ये त्यांचं शिबिर आहे, तिकडे जाऊन शिबिर करायचं. असं लहानपणीपासून असं खूप काय काय केलं आहे. आणि मी म्हणजे माझी जी आवड आहे टुवर्ड्स सिनेमा ती मराठी फिल्म्समुळेच झाली. माझ्या घरी आजी आजोबा रोज मराठी सिरियल बघायचे. तसं दुपारी म्हणजे 6 वाजले की रात्री 9पर्यंत जे ते पाहायचे ते मी पाहायची. तर आम्ही बसून सगळेजण मराठी सिरियल पाहायचो. सो माझ्यासाठी आय थिंक म्हणजे नक्कीच जेव्हा केव्हा एक खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट येईल आणि असं मला वाटेल की हो याच्यामध्ये मला काम करायचं तर मी नक्कीच करेन. अगदी. पण एक अभिनेत्री म्हणून किंवा या क्षेत्रात येण्याचं धाडस आपण जेव्हा करतो, एक गोल असतो आपल्यासमोर की ह्या गोलपर्यंत पोहोचायचं आणि त्यासाठी मी काहीही करेन. शर्वरी वाघसाठी तो गोल काय आहे असं जर मी आज विचारत होतो, काय असेल? आय थिंक गोल हाच आहे की मी माझ्या आई आणि बाबांना खूप प्राऊड फील करवीन आणि त्यांना खूप गर्व वाटेल माझ्या सगळ्या कामाबद्दल. अगदी. आणि आत्ता ह्या मूवीबद्दल घरच्यांचं काय रिॲक्शन होती? मला सगळे एवढंच म्हणतात की किती भीतीदायक आहे, जास्त भीतीदायक नाही आहे ना, बघू शकू ना आम्ही. तर मला फक्त सगळ्यांनाच हे सांगायचं आहे की लहान मुलांपासनं ते आजी आजोबांपर्यंत बायका पुरुष सगळेजण मी खरंच सांगते की हो थोडंसं स्कॅरी आहे पण खूप जास्त तुम्हाला हसायला मिळेल आणि तुमच्या सगळ्या वरी साईडला ठेवून तुम्ही येऊन हा पिक्चर पाहू शकता. अगदी. पण खूप एक्साइटमेंट आहे या मूवीबद्दल. पण मला असं कळलं की तू खूप घाबरतेस, म्हणजे कोकणात शूट केलं आहे. प्रँक वगैरे केलं आहे का तुझ्यावर कोकणात कोणी सेटवर? नाही, प्रँक नाही. पण मी सांगते आम्ही एकीकडे होतो राहायला आणि तिकडे ना आम्ही सगळेजण असे रँडमली 3 वाजता रात्री उठायचो.
म्हणजे आम्ही ब्रेकफास्टला एकदा बसलो होतो आणि कोणीतरी असा विषय काढला की हो मी ना 3 वाजता उठलो होतो, माझा फोन वाजला. मग कोणतरी म्हणालं की नाही हो मलाही 3 वाजता जाग आली. मग कोणतरी दुसरं तिसरं म्हणालं, मी पण म्हणाली की हो मी पण 3 वाजता उठली कारण मला वॉशरूमला जायचं होतं. आणि मग सगळ्यांना कळलं की अरे सगळेजण हो त्याच्यानंतर सगळे म्हणजे जाम टरकले. पण कोकणात तुला माहितीये ना की कोकणातल्या स्टोरीज खूप फेमस आहेत. तू कधी वगैरे ना प्रॉपर वर्ड यूज केलाय, पण असं तू कधी एक्सपिरियन्स केलंय का किंवा कोकणात आता शूट कोकणामध्ये होणार आहे असं वाटल्यावर बॅक ऑफ द माइंड असं होतं का की एकतर आपण हॉरर मूवी करतोय त्यात आपल्याबरोबर असं काही सीन नको व्हायला, असं कधी वाटलं का बॅक ऑफ द माइंड? हो म्हणजे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करायचं मला असं वाटायचं की चकवा वगैरे नको लागू कोणाला, पण थँकफुली नाही झालं. अगदी. पण तू आता म्हणालीस की तू ऑथेंटिक कोकणी फूड ट्राय केलंस या सिनेमाच्या निमित्ताने. काय जास्त आवडलंय खायला आणि जे रोज असायचं म्हणजे लंचमध्ये ती एक गोष्ट कोणती? मला असं वाटतं की भरली वांगी मला प्रचंड आवडली होती आणि मी तेव्हाही येऊन म्हणायची की मी घरी आली तेव्हा पण आईला म्हटलं की आई मला भरली वांगी खायची आहेत. क्या बात आहे. पण खरंच असं बघताना वाटत नाही आहे की हे सगळं खाऊन प्रॉपर वर्कआउट करून तू हे सगळं शूट केलंस. खूप कौतुक तुझं आणि खूप भारी वाटतं एक मराठी म्हणून. आणि प्रेक्षकांना, तुला मराठी ऑडियन्स आपला बघणार आहे, काय सांगशील त्यांना 7 जूनसाठी काय अपील करायला आवडेल मूवीसाठी? मी फक्त एवढं सांगेन की मुंजा ही जी स्टोरी आहे ती आपल्या एका फोकलोअरमधनं घेतलेली आहे. आय एम शुअर की सगळेजणांनी कुठे ना कुठेतरी हे ऐकलं असेलच. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप 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 तुमच्या मित्र मैत्रिणींना फॅमिलीला सगळ्यांना जमा करून थिएटरमध्ये या आणि या पिक्चरला खूप आणि खूप जास्त प्रेम द्या. आणि आता कोकणात शूट झालंय तर कोकणामधलं एक त्या स्टाईलनी काहीतरी मी मोरगावची आहे, मला कोकणी नाही येत. मी मोरगाव सारखी बोलू शकते पण कोकणी नाही. बरं ते चालेल आम्हाला, म्हणजे थोडंसं मोरगाव सारखं. तुम्ही सगळे या आमच्याकडे आणि थिएटरमध्ये येऊन पहा आमचा पिक्चर. क्या बात आहे. नक्कीच बघणार आता, लिहून घे माझ्याकडून. थँक्यू सो मच शर्वरी. खूप मजा आली आणि खूप एक्साइटमेंट आहे तुला या मूवीमध्ये बिग स्क्रीनवर बघायला. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.